नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत पाकिस्तानमधील प्रलंबित समस्यांवर दहशतवाद मुक्त वातावरणात चर्चेद्वारे तोडगा निघू शकतो, पंतप्रधानांचा विश्वास. अल्पसंख्याक समाजावरील हल्ले रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांचा विधानसभेत सभात्याग. धनगर आरक्षण मुद्द्यावरून विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ. वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना काँग्रेसची लढत, निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची. आणि शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त नरेंद्र मोदी यांची हुसेनीवाला गावात शहीदांना श्रद्धांजली, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत पाकिस्तान दरम्यान अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यावर दोन देशांमधील चर्चेद्वारे तोडगा निघू शकतो हे मला मान्य आहे. फक्त ही चर्चा दहशतमुक्त वातावरणातच व्हावी असं मला वाटतं, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचंही त्यांनी यात नमूद केलं आहे. राज्यातल्या अल्पसंख्याक समाजावर होणारे हल्ले रोखण्यास आणि हल्लेखोरांना पकडण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत सरकार संवेदनशील नसल्याची भावना व्यक्त करत विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला. या संदर्भातला सरकार या विषयावर गंभीर असून या हल्ल्याच्या मागचे सूत्रधार कोण आहेत त्यांची पाळंमुळं शोधली जातील असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये अल्पसंख्याक का बहुसंख्य हा भेदभाव न ठेवता या ठिकाणी या राज्यामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकाला संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. हे विधानसभा आहे, त्यामुळे राज्य सरकार म्हणून जी घटना झालेली आहे त्या घटनेची संपूर्ण चौकशी सरकारच्या माध्यमातून करत आहे. आणि यामध्ये जो कोणी दोषी असेल अध्यक्ष महोदय त्याला कठोर शासन करण्याची या सरकारची भूमिका आहे. धनगरांच्या आरक्षणाबाबत मांडण्यात आलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला. सरकारला निवेदन करण्यास सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. राज्यात असलेल्या गुटखाबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 328 अन्वये गुन्हा दाखल करून तो अजामीनपात्र करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित झालेल्या या संदर्भात त्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्यांच्याकडून गुटखा जप्त करण्यात येईल त्यांच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्याची तसंच गुटखा सेवन करणाऱ्यांवर दंडाची कारवाई देखील प्रस्तावित असल्याचं बापट यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केलं. राज्यातल्या शाळांमध्ये असणाऱ्या ग्रंथपालांना ते पूर्णवेळ की अर्धवेळ हे न पाहता त्यांना बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत अधिक ज्ञानसंपन्न करण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं. या कामासाठी विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली असल्याचंही तावडे आपल्या उत्तरात म्हणाले. घनकचरा व्यवस्थापनासाठी 25% इतक्या रकमेचा निधी उपलब्ध करून न देणाऱ्या महानगरपालिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या 26 महापालिकांवर नोटिसा बजावण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी कळवलं आहे. धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीत आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. यामुळे झालेल्या गदारोळात कामकाज दोनदा तहकूब करण्यात आलं. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम 289 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. राज्यात सरकारनं धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही असं सांगत धनगर समाजाच्या मतांवर राज्यात सत्तांतर झालं. मात्र राज्य सरकारनं या समाजाला वाऱ्यावर सोडलं असा आरोप मुंडे यांनी हा प्रस्ताव मांडताना केला. हा प्रस्ताव स्वीकारून आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून या प्रस्तावावर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. धनगर समाजातले आमदार काँग्रेसचे रामहरी रूपनवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी सरकारनं धनगर समाजाची फसवणूक केल्याचं सांगत कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता घटनेनुसार धनगर समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी लावून धरली. राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनीही धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीत आरक्षण मिळालंच पाहिजे असं सांगतानाच आघाडी सरकारनं या संदर्भात सकारात्मकता दाखवली नाही, मात्र ती युती या सरकारनं दाखवली असं सांगितलं. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. गदारोळ वाढल्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज 20 मिनिटांसाठी स्थगित केलं.
कामकाज सुरू झाल्यानंतर या विषयांचं विरोधकांनी राजकारण करू नये, सरकार याविषयी चर्चा करण्यास तयार आहे, धनगर समाजावर अन्याय करणार नाही अशी भूमिका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. मात्र सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. त्यानंतरही गदारोळ कायम राहिला. त्यामुळे कामकाज पुन्हा 10-10 मिनिटांसाठी दोनदा तर 15 मिनिटांसाठी चौथ्यांदा तहकूब करण्यात आलं. वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे रिंगणात उतरले आहेत, तर शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडणूक लढवत आहेत. शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली आहे. नारायण राणे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीला राष्ट्रवादी काँग्रेसनं सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राणे यांना पक्षानं पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे. या निवडणुकीत राणे अपक्ष म्हणून उभे राहिले तर आपला पक्ष त्यांना पाठिंबा देईल असं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी सांगितलं. राज्यात युती सरकारमध्ये एकोपा दिसत नाही, त्यांच्यामध्ये वैचारिक गोंधळ आहे. आघाडी सरकारमध्येही मतभेद होते, पण ते कधी चव्हाट्यावर आले नाहीत असं सांगत मेटे यांनी भाजप शिवसेनेला टोला लगावला. दरम्यान तृप्ती सावंत यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पाठिंबा दिला आहे. या घडामोडीमुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. महाराष्ट्रात कुठेही समाजकंटकांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवीन पनवेलला जोडणाऱ्या उड्डाणपुलाशेजारी असलेल्या सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर झालेल्या दगडफेकीबाबत पत्रकारांनी नागपूर इथं मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केलेली आहे. हल्लेखोरांना निश्चितपणे आम्ही अटकाव करू आणि अशा प्रकारे कुठल्याही धार्मिक स्थळावर हल्ला करून जर या महाराष्ट्रामध्ये इथला जो जातीय सलोखा आहे, धार्मिक सलोखा आहे, तो खराब करण्याचा प्रयत्न कोणी करेल तर अशा प्रवृत्तींना आम्ही ठेचून काढू. नवी मुंबईतल्या सेंट जॉर्ज कॅथलिक चर्चवर मोटरसायकलवरून आलेल्या 3 अज्ञात लोकांनी चर्चवर दगडफेक केली होती. या दगडफेकीत सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढची काच फुटली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात राज्य सरकारनं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि समाजात भीती, दहशतवाद पसरवणाऱ्या जातीयवादी संस्थांवर बंदी घालावी अशी मागणी डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी केली. कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापुरातल्या शाहू स्मारक भवन इथं झालेल्या संघर्ष परिषदेत ते बोलत होते. राज्य शासन संविधानाच्या बाजूने उभं राहून हिंसेचं समर्थन करणाऱ्यांना प्रतिबंध का करत नाही? पानसरे दाभोलकर यांच्या हत्येनंतर आनंद साजरा करणारे, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची बदनामी करणारे यांची चौकशी सुद्धा सरकार का करत नाही असे प्रश्न डॉक्टर हमीद दाभोलकर यांनी यावेळी उपस्थित केले. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात मुसफरसी या जंगलात काल संध्याकाळी नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्यानंतर लगेचच पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत C-60 पथकातील 2 जवान शहीद झाले, तर 1 जवान गंभीर जखमी आहे. दोघे आत्राम आणि स्वरूप अमृतकर अशी शहीद जवानांची नावं आहेत. त्यांना आज गडचिरोली पोलीस मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून C-60 आणि CRPF जवान महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलविरोधी शोध मोहीम राबवली आहे. काल अचानक नक्षलवाद्यांनी या पथकावर हल्ला चढवत प्रथम भूसुरुंग स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर जवानांवर चोहोबाजूनं गोळीबार केला. त्याला जवानांनी त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. जखमी जवानावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या चकमकीदरम्यान पोलिसांना 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यातही यश आलं आहे. अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी सरकार कुठलीही कुचराई करणार नसल्याचं ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केली. घरवापसी धर्मांतर विषयी जास्त वावड्याच उठवल्या जात असं सांगून त्यांनी धर्मांतर विरोधी कायद्यावर चर्चा होण्याची गरज आहे.
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेत योग्य समन्वय आहे, तसंच अर्थसंकल्पातील तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत सरकार गंभीर आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. भारतीय रिझर्व्ह बँक मंडळाच्या बैठकीनंतर जेटली यांनी ही माहिती दिली. व्याजदर कमी करण्याबाबत सरकारकडून बँकेवर कोणताही दबाव टाकण्यात येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र व्याजदर कमी होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महागाईच्या निर्देशांकांचा विचार करून व्याजदरांबाबत निर्णय घेण्यात येतो, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितलं. जेटली यांनी सेबी मंडळाचीही बैठक घेतली. त्यांनी अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि बाजाराच्या स्थितीचा आढावा घेतला. एफएमसीचं सेबीमध्ये विलिनीकरण करण्यासह इतर महत्त्वाच्या विषयांवर जेटली यांनी चर्चा केली. नवी दिल्ली इथं भारत चीन दरम्यान सीमा वादावर नवी दिल्लीत चर्चा सुरू आहे. चीनचे अध्यक्ष जिनपिंग हे गेल्या वर्षी भारत भेटीसाठी आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवरील घडामोडींबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही देशांनी खास प्रतिनिधींची नेमणूक केली. यानुसार भारतानं प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची, तर चीननं यान जिएची यांची नेमणूक केली. चीनचे प्रतिनिधी मंडळ दिल्लीत डोवल यांची आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. सीमा वादावरील चर्चेची ही 18वी फेरी आहे. कर्नाटकचे वरिष्ठ सनदी अधिकारी डी.के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय घेतला. 35 वर्षीय डी.के. रवी यांनी वाळू आणि भूमाफियांविरुद्ध धडक मोहीम राबवली होती. तसंच कर चुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्धही कडक धोरण राबवलं होतं. त्यानंतर त्यांचा मृतदेह गळफास लावल्याच्या अवस्थेत आढळला. त्यामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झालंय. याचा परिणाम जनक्षोभात झाला. भाजप आणि जेडीएस या राजकीय पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला सदनाबाहेर आणि सभागृहात धारेवर धरलं. शेवटी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज विधानसभेत रवी यांच्या कुटुंबियांच्या आणि जनतेच्या भावनांचा आदर करून यातील गूढ उकलण्यासाठी सीबीआय चौकशी करण्याचं सरकारनं ठरवलं आहे. देशभरातल्या रस्त्यांवर एलईडी लाईट लावण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. नागपूर इथं काल WCLच्या पैनगंगा या खुल्या खाणकामाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते. एलईडी लाईटचा वापर केल्यानं जवळपास 50% वीज बचत होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. तसंच येत्या 3 वर्षात घरगुती आणि कार्यालयातील बल्ब बदलण्यात येणार असून यामुळे 10,000 मेगावॅट विजेची बचत होणार आहे. तसंच 12.5 ते 15,000 करोड रुपये प्रतिवर्षी वाचणार असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं. या संपूर्ण प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याचं ते म्हणाले. कौशल्य विकासासाठी नवीन परियोजनेची घोषणाही यावेळी करण्यात आली. या योजनेअंतर्गत 2,000 युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. भाजप सरकारच्या विरोधात आज काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजप सरकार देशात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर अल्पसंख्याकावर जीवघेणे हल्ले, महिला आणि बालकांवरील लैंगिक अत्याचार, मुस्लिम आरक्षण रद्दची घोषणा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणं, धार्मिक स्थळांवरील हल्ल्याच्या घटना का वाढल्या आहेत असा सवालही यावेळी करण्यात आला. यावेळी अवकाळी आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत न मिळाल्यामुळे सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातल्या महिला बचत गटांनी पिकवलेला भाजीपाला व्यापारी बाजारपेठेची साखळी तोडून आता थेट जळगाव शहरातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्यामुळे त्यांना चांगला नफा मिळतोय. शेतात उत्पादित होणारा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. कृषी विभाग आत्मा प्रकल्प आणि पाणलोट कक्ष माहिती केंद्राच्या प्रयत्नातून सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेल्या भाजीपाल्यासाठी जळगाव शहरात विक्री केंद्र सुरू करण्यात आलं आहे. मधले व्यापारी बाजारपेठेची साखळी तोडल्यामुळे महिला बचत गटांना अधिक नफा होत आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळणारा पैसा आणि तोच मार्केट कमिटीचा माल वेगवेगळ्या दलालांच्या मार्फत ज्या वेळेला ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यावेळेला त्याच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली असते. म्हणजे ग्राहक जो देतो त्याच्या 30-35% पर्यंतच काही वेळेला शेतकऱ्यापर्यंत पोहोचतं आणि यामध्ये मग शेतकरी ते ग्राहक ही असलेली दरी कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचा माल तर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी बचत गटाची मदत घेतोय. 20 महिलांचा एक गट करून या महिला बचत गटांना पुणे इथं शेतमालाचं उत्पादन, पॅकिंग, विक्री तसंच तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आलं.
ते प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही सेंद्रिय शेती पिकवण्यास सुरुवात केली व ते शेती पिकवून स्वतः शेतकऱ्यांनी थेट विक्री करायची, देठ विक्री करायची. मधले जे काही दलाल वगैरे ते नष्ट करून ग्राहक तर शेतकरी यांची भेट घालायची आणि आपला शेतमाल आपण स्वतःच विकायचा आणि स्वतःच भाव ठरवायचा, आपणच आपल्या शेतीचे मालक बनायचे हे त्यांनी आम्हाला प्रशिक्षणामार्फत पटवून दिले. आणि आम्ही शेतात घाम गाळून भरपूर मेहनत करून सेंद्रिय भाजीपाला पिकवणार आहे आणि जळगाव शहराला ते खाऊ घालणार आहे. महिला बचत गटांनी आपापल्या शेतातून विविध भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं आहे. वाहतुकीसाठी शाश्वत ऑर्गॅनिक फार्म्सच्या प्राध्यापक डी बच्छाव यांनी आपलं वाहन उपलब्ध करून दिलं आहे. दर गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी जळगावच्या काव्य रत्नावली चौकात हा निरोगी आणि सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला ग्राहकांना मिळत असल्यामुळे ग्राहक वर्गही सुखावला आहे. कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटांनी टाकलेलं हे पाऊल इतर महिला बचत गटांसाठी नक्कीच दिशादायी ठरेल. नाशिकमध्ये नुकतंच 7व्या निफ आंतरराष्ट्रीय पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. अभिनेत्री दिग्दर्शिका क्रांती रेडकर हिला सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शिकेचा पुरस्कार देण्यात आला. निलेश भोसले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर प्रख्यात शाहीर नंदेश उमप यांना विशेष निफ सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत हा सोहळा रंगला. अमेरिकन पॉप गायक अली हॉस्टन, फ्रान्सच्या मरियाना बोगो, दिग्दर्शिका अभिनेत्री मनवा नाईक, गायिका आनंदी जोशी यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. यावेळी फीचर फिल्म, माहितीपट, लघुपट या विभागातील कलाकृतींनाही या सोहळ्यात गौरवण्यात आलं. राज्यावर 3,477 कोटी रुपयांचं कर्ज असताना राज्य सरकारनं मुंबई महापालिकेचा जकात कर आणि इतर महापालिकांमधला स्थानिक संस्था कर रद्द करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याकरता राज्यातल्या कामगार अधिकारी संघटनांच्या नेत्यांची आणि प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक पुण्यात पिंपरीमध्ये आयोजित करण्यात आली होती. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास राज्यास आणखी कर्जाच्या खाईत लोटलं जाईल अशी चिंता व्यक्त करत या संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बचत गटाच्या माध्यमातून औरंगाबादमधल्या मुस्लिम महिलांची आर्थिक स्वयंसिद्धतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ, अल्पसंख्याक विकास विभाग, महिला सक्षमीकरण विभागाच्या वतीनं औरंगाबाद शहरात मुस्लिम महिलांचे सुमारे 240 बचत गट बनवण्यात आले असून 3,670 मुस्लिम महिला यात सहभागी झाल्या आहेत. या बचत गटांना विविध बँकांकडून 1,70,00,000 रुपयांचं कर्ज महिला आर्थिक विकास महामंडळानं मिळवून दिलं आहे. सणासुदीसाठी लागणारं साहित्य, हस्तकलेच्या वस्तू, बांगड्या बनवणं, मसाले तयार करणं, मेहंदीचे कोन बनवण्याचं काम या महिला करतात. या वस्तूंच्या विक्रीसाठी सुद्धा आर्थिक विकास महामंडळाची मदत होते. मुस्लिम महिलांच्या खात्याची पुस्तकं मराठी आणि उर्दू भाषेत असल्यामुळे सर्वच महिलांना आपल्या प्रगतीची माहिती मिळते. सुमारे 3 ते 4 लाख रुपये निव्वळ नफा हीच या बचत गटांच्या यशाची पावती आहे. अहमदनगर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि गांधी महाविद्यालय यांच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी तंत्रकौशल्य विकास या 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यशाळेद्वारे शेतकऱ्यांना यशस्वी प्रयोग दाखवून त्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात उद्युक्त करावं असं मत प्राचार्य भास्कर झावरे यांनी यावेळी व्यक्त केलं. शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अनुसरण्याची गरज असून हे तंत्रज्ञान विद्यापीठानं उपलब्ध करून दिलं पाहिजे असंही झावरे यावेळी म्हणाले. सांगली जिल्ह्यात वाळवा इथं 1,20,00,000 खर्चून बांधलेल्या इंडोर क्रीडा संकुलाचं लोकार्पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते काल करण्यात आलं. प्राध्यापक ND पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवाजी विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडून या उपक्रमाला 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उर्वरित रक्कम देण्याची जबाबदारी हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहानं घेतली आहे. क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांचं नाव या संकुलाला देण्यात आलं आहे. खो खो, कबड्डी, बॅडमिंटन, टेनिस, बुद्धिबळ आणि मॅटवरची कुस्ती या खेळांसाठी हे संकुल वापरलं जाणार आहे. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे नागपूरमध्ये गांधी शिल्प आणि कला प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ आणि विविध प्रकारचं साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलं आहे.
या प्रदर्शनात देशभरातून विक्रेते, वितरक आणि प्रकाशक सहभागी झाले आहेत. 29 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं आहे. प्रदर्शनात सांस्कृतिक, कला, विज्ञान, बालसाहित्य यांची हिंदी भाषेतली दुर्मिळ पुस्तकं उपलब्ध आहेत. मात्र या प्रदर्शनाला अद्याप चांगला प्रतिसाद मिळत नसल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली. या प्रदर्शनात चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक पियुष कुमार गोयल यांनी व्यक्त केला. आगामी काळात साहित्य जत्रा, साहित्य उत्सव आयोजित करण्याची योजना असल्याचं ते म्हणाले. आज 23 मार्च भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा आज स्मृतिदिन. 1931 मध्ये आजच्याच दिवशी लाहोरच्या तुरुंगात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू हसत हसत फासावर गेले होते. देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हे तिघेही केवळ 22-23 वर्षांचे होते. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या या शहीद दिनानिमित्त पंजाबमधल्या हुसैनीवाला गावात दाखल झाले असून शहीदांना आदरांजली वाहत आहेत. शहीद दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सिंगापूरचे संस्थापक पंतप्रधान ली कॉन यू यांचं आज वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. 5 फेब्रुवारीला फुफ्फुस विकाराचा त्रास जाणवायला लागल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या मृत्यूलढा अयशस्वी ठरला आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तत्कालीन ब्रिटिशांच्या जोखडापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी निकराचा लढा देऊन सिंगापूर मुक्त केलं. इतकंच नव्हे तर सिंगापूरला त्यांनी जागतिक व्यापार आणि अर्थकारणाचं शक्तिस्थान बनवलं. अर्ध्या शतकाहून अधिक काळ त्यांनी सिंगापूरच्या राजकारणावर आपला ठसा उमटवला. त्यांच्या निधनाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की मून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. आज मितीस देशाचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण ज्या महत्वाच्या घटकांवर अवलंबून आहे त्यापैकी एक म्हणजे हवामान. आज पाळल्या जाणाऱ्या जागतिक हवामान दिनाच्या निमित्तानं याविषयी घेतलेला हा आढावा. क्लायमेट नॉलेज फॉर क्लायमेट ऍक्शन अशी संकल्पना घेत यंदाचा जागतिक हवामान दिन पाळला जात आहे. भोवतालचं जग जर वाचवायचं असेल तर सक्षम हवामानशास्त्र विभाग आणि हवामानाचा पूर्वानुमान व्यक्त करण्याची हवामान विभागाची तत्परता ही काळाची गरज आहे. तंत्रज्ञान आणि माणसाच्या विकासाचे परिणाम पृथ्वीवर होत असून यामुळे जागतिक तापमान वाढ आणि सातत्यानं होणाऱ्या हवामान बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतंय. गेल्या 3 दशकांपासून दुष्काळ, अवकाळी पाऊस, बर्फवृष्टी या साऱ्या गोष्टींना आपण सामोरं जात आहोत. हा त्याचाच परिणाम. या साऱ्या गोष्टी टाळण्याच्या दृष्टीनं आपला हवामानशास्त्र विभाग सक्षम आहे. फायलिन आणि हुदहुद या वादळाचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीनं आपण यशस्वी ठरलो हे त्याचंच द्योतक म्हणावं लागेल. यंदाची ही संकल्पना लक्षात घेऊन भारताच्या हवामान विभागानं 3 दिवसांऐवजी 5 दिवसांचं पूर्वानुमान देण्यास सुरुवात केली आहे. जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं उचललेलं हे पाऊल भविष्याची चाहूल घेत वर्तमान उज्ज्वल करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊलच म्हणावं लागेल. हवामान बदलाच्या या आढाव्यानंतर आता बातमी हवामानाची. हवामान येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आणि आता शेवटी एक नजर ठळक बातम्यांवर पुन्हा एकदा. भारत पाकिस्तानमधील प्रलंबित समस्यांवर दहशतवादमुक्त वातावरणात चर्चेद्वारे तोडगा निघू शकतो, पंतप्रधानांचा विश्वास. अल्पसंख्याक समाजावरील हल्ले रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांचा विधानसभेत सभात्याग. धनगर आरक्षण मुद्द्यांवरून विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ. वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना काँग्रेसची लढत, निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची. आणि शहीद भगतसिंग यांच्या स्मृतिदिनानिमित्त नरेंद्र मोदी यांची हुसेनीवाला गावात शहीदांना श्रद्धांजली, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.